मतमोजणीत अगदी सहज बहुमताचा आकडा काँग्रेसने गाठलेला होता आणि त्याहीपेक्षा जवळपास 16 जागा काँग्रेसच्या जास्त आल्या होत्या। पण परत एकदा गेम पलटलेला दिसतोय। हरियाणामध्ये भाजप 43 जागांच्या आघाडीवर आहे, काँग्रेस 34। त्यामुळे बहुमतापासून काँग्रेस अधिकाधिक मागे जाताना दिसते। 43 हा बहुमताचा आकडा आहे, काँग्रेसकडे जागा आहेत 34। भाजप केवळ 3 जागा आता बहुमतापासून दूर आहे। हरियाणामध्ये भाजप पुन्हा एकदा हॅट्रिक करण्याच्या तयारीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर हरियाणामध्ये नेमकी भाजपनं काय समीकरणं जुळवली आहेत ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। आतापर्यंत संपूर्ण देशामध्ये 28 राज्यांपैकी 17 राज्य भाजपकडे आहेत। हरियाणा त्यामध्ये जोडलं गेलं तर आणखी एक राज्य भाजपच्या ताब्यात या ठिकाणी येणार आहे। ही आकडेवारी परत एकदा हरियाणातली सध्या नक्कीच आणि भाजपने या ठिकाणी मॅजिक फिगर गाठलेली आहे। 46 आकडा आता भाजपनं गाठलेला आहे। 46 मॅजिक फिगर आहे आणि आता सत्ता स्थापनेच्या दिशेने भाजपची वाटचाल पाहायला मिळते। भाजपनं मॅजिक फिगर गाठली आहे 46 वर आता भाजप। बरोबर, या घोडागाडीवर ही आकडेवारी बघतोय, पण भाजपची बहुमताच्या दिशेनं घोडदौड ही आता सुरू आहे। 46 हा बहुमताचा आकडा भाजपने गाठलेला आहे सध्याच्या मतमोजणीनुसार। त्यामुळे भाजपला सध्या तरी हरियाणात बहुमत मिळताना दिसतंय आणि काँग्रेसच्या जागा आणखी कमी होत आहेत। 33 जागांसह काँग्रेसचे उमेदवार केवळ आघाडीवर आहेत। भाजप 46 जे जवळपास आता 13 जागांचा फरक दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये आघाड्यांमध्ये बघायला मिळतो। नक्कीच शेतकरी आंदोलनाचा त्याचबरोबर कुस्तीपटूच्या आंदोलनाचा फटका भाजपला बसेल असं म्हटलं जात होतं। मात्र समीकरणं जी भाजपनं जुळवली आहेत त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की भाजप 46 जागांवर आता पोहोचलेली आहे। म्हणजे मॅजिक फिगर आता भाजपनं गाठलेली आहे। तर काँग्रेसला मात्र या ठिकाणी मोठा धक्का। जम्मू काश्मीरमध्ये मात्र एनसी आणि काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करू शकतात, कारण भाजप आणि एनसी मधला जो फरक आहे तो खूप मोठा आहे। इथे मात्र हरियाणात आपण पाहतो की काँग्रेसला पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा धक्का। 2 टर्म काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजप यशस्वी ठरली होती आणि आता भाजप हॅट्रिक करण्याच्या तयारी। कलांमध्ये सुरुवातीच्या 60 पार झालेली काँग्रेस आता फक्त 33 जागांवर आहे। भाजपची 17 वरून 40हून जास्त जागांवर जोरदार मुसंडी बघायला मिळते। हरियाणात बहुमतासाठी 46 जागांची गरज आहे। भाजपनं कलांमध्ये आता बहुमत गाठलेलं आहे। शेवटच्या एका तासात हा सगळा उलटफेर पाहायला मिळतोय। गेल्या एका तासात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे थेट 17 वरून 40 जागांवर। तर काँग्रेसची मात्र मोठी पिछाड 30 जागांवर आता साधारणतः काँग्रेस या ठिकाणी आलेली आहे। काँग्रेस 33 जागांवर, भाजप 43 जागांवर। आकडे सातत्यानं बदलले आणि त्यामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत या ठिकाणी मॅजिक फिगर गाठलेली आहे। तर जे एक्झिट पोलचे जी आकडेवारी होती, जे अंदाज होते ते यामध्ये मात्र खोटे ठरताना दिसत आहेत। हरियाणामध्ये काँग्रेस 50 ते 55 जागांवर पोहोचेल असा एक अंदाज होता, मात्र इथे भाजपनं मॅजिक फिगर गाठलेली आहे 46 वर भाजप। हरियाणा हे राज्य